त्या ऐतिहासिक आणि थरारक रणभूमीवर आज आपण थेट जाणार आहोत. आता पहा, भगवद्गीतेतल्या या 10व्या श्लोकामध्ये असा एक भन्नाट अर्थ दडलेला आहे ना, जो अगदी एका मिनिटात आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. चला तर मग लगेच समजून घेऊया. ह्या श्लोकामध्ये ना कौरवांचा सेनापती दुर्योधन, त्याचा अहंकार अगदी स्पष्टपणे दिसून येतो. म्हणजे तो आपल्या त्या अवाढ्य सैन्याकडे बघून प्रचंड अभिमानाने काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो, भीष्मांच्या नेतृत्वाखालील आमचं सैन्य खूप शक्तिशाली आणि अजिंक्य आहे. थोडक्यात सांगायचं तर त्याची ही गर्जना म्हणजे फक्त एका बाह्य शक्तीचं, एका मोठ्या ताकदीचं प्रदर्शन होतं. पण खरी गंमत किंवा म्हणूया खरा ट्विस्ट तर इथेच आहे. एका बाजूला दुर्योधनाची अफाट शक्ती होती, बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला होतं पांडवांचं सत्य आणि त्यांचा धर्म. आता विचार करा, एवढं प्रचंड सैन्य पाठीशी असून सुद्धा दुर्योधनाच्या मनात कुठेतरी एक मोठी भीती लपलेलीच होती. कारण समोरचे योद्धे हे काही फक्त सत्यासाठी लढत नव्हते, ते चक्क सत्यासाठी आणि धर्मासाठी लढत होते. आणि नेमका हाच या श्लोकातला सर्वात महत्त्वाचा धडा आहे. खऱ्या विजयासाठी ना केवळ पाशवी शक्ती कधीच पुरेशी नसते. शक्ती कितीही मोठी असू द्या किंवा भयंकर असू द्या, अंतिम विजयासाठी त्याला सत्याची जोड असणं अगदी 100% आवश्यक असतंच. हा सखोल विचार खरंच खूप प्रेरणादायी आहे ना. मग अशाच प्रकारे रोज एका श्लोकाचा अगदी सोपा मराठी अर्थ आणि जीवनासाठी लागणारी रोजची प्रेरणा मिळवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता जाता जाताना एका प्रश्नाचा विचार नक्की करायला हवा. आपल्या रोजच्या जीवनातल्या संघर्षात केवळ स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहणं योग्य आहे की सत्यावर? यावर नक्की मनन करा आणि आपली उत्तरे शोधत राहा.